श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यात नणंदेला बांगड्या का भराव्यात, त्याचबरोबर त्या कधी आणि किती बांगड्या भराव्या, यानं नक्की काय लाभ होणार आहेत, तसेच नणंद जर नसेल तर नक्की काय करावं, याची अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर नक्की करा. तर चला सुरुवात करूया. आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या ही झाली की श्रावण महिन्याला सुरुवात होत असते. आता श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना हा सर्व महिन्यांमध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात महिन्यांचा राजा असं या महिन्याला म्हटलं जातं. या महिन्यापासूनच व्रत वैकल्य सणावाराला सुरुवात होत असते. हा महादेवांच्या उपासनेचा महिना मानला जातो. त्यातच श्रावण महिन्यात बांगड्यांना हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व दिलं जातं, कारण बांगड्या हे सौभाग्याचं प्रतीक आहे. 16 शृंगारांपैकी एक शृंगार ह्या बांगड्या मानल्या जातात. सौभाग्यवती स्त्रियांनी हिरव्या बांगड्या घालण्याचं विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर आपल्या नणंदेलाच म्हणजेच पतीच्या बहिणीला या श्रावण महिन्यात बांगड्या आवर्जून भरल्या जातात, कारण याने तिचं सौभाग्य वाढतं व आपल्या पतीच्या व मुलांच्या अत्यंत फायदेशीर आणि दीर्घ आयुष्य लाभतं. त्याचबरोबर ह्या बांगड्या श्रावण महिन्यात अगदी कधीही घालू शकता. त्यात बघा किती घालाव्यात, तर बघा एका हातात 6, एका हातात 7 अशा, किंवा 2 एका हातात आणि एका हातात 3 तुमच्या सोयीनुसार घालायच्या आहेत. नणंद जर नसेल तर भाऊजाईला ही बांगड्या तुम्ही भरू शकता. श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्यांच्या आणि काचेच्या बांगड्या घालाव्यात. त्यामागे एक प्रथा आहे, परंतु या प्रथेची माहिती खूप कमी लोकांना असावी. कारण बघा हिरव्याच बांगड्या आपण घालाव्यात. पण श्रावण महिन्याला बघा निसर्गाचा हिरवळीचा महिना मानला जातो आणि शास्त्रानुसार स्त्रियांना शक्ती म्हणजेच निसर्गाचं रूप मानलेलं आहे. हिरव्या रंगाला नवनिर्मिती शक्तीचं प्रतीक मानलं जातं. श्रावण महिन्यात निसर्गामध्ये बदल झालेला असतो आणि त्याचा प्रभाव आपल्या शरीर व मनावर पडतो. तसेच हिरवा रंग हा बुध ग्रहाचं प्रतिनिधित्व करत असतं. बुधानं प्रभावित असलेला हिरवा रंग काम भावनेला नियंत्रणात ठेवण्याचं काम करतो. त्यामुळे श्रावण महिना शंकरांचा बघा उपासनेचा आणि आवडता महिना मानला जातो. या महिन्यात नणंदेला व भाऊजाईला बांगड्या भरून अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना केली जाते. भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी माता पार्वतीने देखील या महिन्यातच व्रत केलं होतं. त्यामुळे श्रावण महिन्यात नणंदेला आवर्जून बांगड्या भरा. माता पार्वतीला बघा सर्वात आधी प्रथम हळद कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर बघा तुमच्या नणंदेला आणि स्वतःला देखील हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा बांगड्या ज्या आहे त्या नणंदेला भरायच्या आहे. आता जर तुम्हाला नणंद नसेल तर बघा तुम्ही तुमच्या मैत्रिणीलाही, जवळची जी कुठली मैत्रीण आहे तिलाही तुम्ही नंदेचं स्वरूप म्हणून बांगड्या भरू शकता, किंवा अगदी कुठल्याही सुवासिनी स्त्रीला देखील तुम्ही नणंद स्वरूप मानायचं आहे आणि तिला बांगड्या भरायचा आहे. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे. या महिन्यात नणंदेला भाऊजाईला आवर्जून बांगड्या भरायच्या आहे. अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी माता पार्वतीने याच महिन्यात तपश्चर्या केली होती आणि त्यामुळे या महिन्यात आपण एकमेकींना बांगड्या भरल्यानं माता पार्वतीसुद्धा प्रसन्न होते आणि अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.